डम्पिंग ग्राउंडमुळे लासलगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून आशिया खंडातील नावाजलेली कांद्याची बाजारपेठ अशी ओळख केवळ कागदपत्रावरच आहे का असा प्रश्न निर्माण होतो आहे. लासलगावला नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणं कठीण झालंय. रस्ते, पाणी, घराजवळील साफसफाई, 20 लिटर पाणी पिण्यासाठी 10-20 रुपये खर्च करावे लागतात. घरातील वापरांसाठी टँकरनं पाणी घ्यावं लागतंय. त्याचबरोबर बोरिंगच्या पाण्यावर दिवस काढावा लागतोय. लासलगावला नागरिकांच्या दुकानाला एका आग लागल्यानंतर अग्निशामक दलाची गाडी नाही. सामाजिक कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर लासलगाव, चांदवड, मनमाड, येवला, पिंपळगाव या ठिकाणी अग्निशमन दल आहे, परंतु लासलगावमध्ये नाही. या प्रश्नाचं उत्तर लासलगावकर मागत आहेत. लासलगाव या ठिकाणी मोठमोठ्या जागा आगीच्या भक्ष्यस्थानी होऊन गेल्याचं लासलगावकरांचे लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागलंय. लासलगावला रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत. काँक्रिटीकरण रस्त्यांचं गरजेचं असून सुद्धा ते बाहेर निघालेले नाहीत. संभावित मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत असून प्रशासनाला अजूनही जाग येण्याचे चिन्ह दिसत नाहीत. सामाजिक कार्यकर्त्यांनी बनवलेली अग्निशमन दलाची गाडी, सिद्धवीर हनुमान मित्रमंडळ कार्यकर्त्यांनी ही आग बुझवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिलं. त्याचबरोबर जयदत्त होळकर मित्रमंडळ कार्यकर्त्यांनी टँकरनं आग विझवण्यासाठी मोठी मदत केली. आग लागल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून 3 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. रोजच्या टायमिंगनुसार मी इथून संध्याकाळी दुकान वाढून गेलो. 8:20 इथून गेलो मी. त्याच्यानंतर मला 10-15 मिनिटानंतरच लगेच फोन आला का म्हणे तुमच्या दुकानाला आग लागली म्हणे इथं या. जवळपर्यंत इथं आलो मी तोपर्यंत तर पूर्ण जळून गेलो. तिकडले शेजारचे इकडले पूर्ण दुकानीमध्ये माझा जवळपास कम्प्युटर होता, लॅपटॉप होता आणि माझ्या सर्व 100-150 डॉक्युमेंट्स होते, ओरिजिनल डॉक्युमेंट. माझ्या आरटीओचं काम आहे त्याशिवाय सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट होते. कम्प्युटर, फर्निचर वगैरे सर्व काही एकदम मी येईपर्यंत सर्व जळून गेलो होतो. सर्व गाड्यांचे डॉक्युमेंट होते लोकांचे, ते सर्व काहीच माझ्या हातात आलं नाही आतापर्यंत. काही राहिलंच नाही माझ्या दुकानात. पूर्णपणे नुकसान झालं, एकदम काहीच हातात आलं नाही. आता बघू. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.